आधुनिक हिंदी हॉरर कथा इतक्या का आवडतात? चला, या दहशतीमागचं कारण शोधूया. ह्या कथांची सुरुवात आपल्या रोजच्या, अगदी सामान्य गोष्टींपासून होते. पण विचार करा काय होईल जेव्हा ह्याच गोष्टी जीव घेणे ठरतील. आणि हेच तर या कथांचं वैशिष्ट्य आहे, दहशत, जी आपल्या आजूबाजूलाच लपलेली असते. गोलगप्प्याचं दुकान, स्टेशन किंवा गावचा हातपंप हीच साधी ठिकाणं अलौकिक घटनांचं केंद्र बनतात. ह्यातल्या खलनायिका म्हणजे चुडेल फक्त भीतीदायक नसतात, त्यांचे हेतू वेगवेगळे असतात. यांचे दोन मुख्य प्रकार आहेत, एकतर फसवणूक करणाऱ्या किंवा सूड घेणाऱ्या. चला तर मग या अलौकिक शक्तींमागची कारणं जरा जवळून पाहूया. एका कथेत शेफाली नावाचा आत्मा तिच्या आणि तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेतो. आपल्या मारेकरांकडून सूड घेण्यासाठी तिच्या आत्म्यानं तब्बल 15 वर्ष वाट पाहिली होती. पण सगळेच आत्मे न्यायासाठी लढत नाहीत. काही द्वेष आणि लोभामुळे वाईट बनलेले असतात. मग प्रश्न येतो की पात्रांना या धोक्याची जाणीव कशी होते? धोका ओळखण्याचे काही ठरलेले टप्पे दिसतात, जे थेट संघर्षाकडे घेऊन जातात. दोन्ही कथांमध्ये सगळ्यात मोठी खूण म्हणजे उलटे पाय, ज्यामुळे वाईट शक्ती ओळखली जाते. जेव्हा धोका वाढतो तेव्हा मदतीसाठी तांत्रिकांना बोलावले जाते. या संघर्षांचा शेवट मात्र प्रत्येक कथेनुसार वेगळा असतो. काहींना बदला पूर्ण झाल्यावर मुक्ती मिळते, तर काहींना जाळून नष्ट केलं जातं. म्हणजे सूड घेणाऱ्या आत्म्यांना न्याय मिळाल्यावरच शांती मिळते. पण काही दुष्ट शक्तींसाठी आग हाच एक शेवटचा उपाय असतो. तर मग ह्या कथा आपल्याला नेमकं काय सांगतात? हे बघा, यातल्या अर्ध्याधिक कथा न्यायाच्या शोधाबद्दल आहेत. या कथांमधून अन्याय, बाहेरील लोकांबद्दलची भीती आणि धाडस यांसारखे विषय समोर येतात. शेवटी एकच प्रश्न उरतो, या कथा फक्त घाबरवतात की समाजाला आरसा दाखवतात?